क्रांतिकारी जय भीम. आपल्या भारतामध्ये वेगवेगळ्या जाती धर्माचे लोक हे एकत्र नांदतात. त्याला कारणीभूत म्हणलं तर भारतीय संविधान आहे. भारतीय संविधानाने सर्व जाती धर्मांना समान न्याय देण्याचं काम भारतीय संविधानानं केलेलं आहे. यातच आपल्यामध्ये ख्रिश्चन समाज जे कधी रोडवर उतरत नाही, कधी आंदोलन करत नाही किंवा कधी इतर धर्माविषयी ते जातीविषयी द्वेष पसरवण्याचं काम करत नाही, अशा ख्रिश्चन धर्माच्या विरोधात भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी एक बेताल वक्तव्य केलं आहे. ख्रिश्चन धर्माच्या धर्मगुरूंना मारण्याचा आदेश किंवा सूचना ह्या गोपीचंद पडळकर यांनी केलेल्या आहेत. गोपीचंद पडळकर ख्रिश्चन धर्माच्या पाठीमागं भीम आर्मी आहे हे आपण विसरू नका. कारण भारतीय संविधानाने प्रत्येक धर्माला, प्रत्येक जातीला भारत देशामध्ये राहण्याचा एक स्वतंत्र अधिकार दिलेला आहे. त्याच्यावर ते आपण गदा आणू शकत नाहीत. आपलं काय आहे ते भाजपचं किंवा भाजपच्या कुठल्या नेत्यांना खुश करण्यासाठी हिंदुत्वाचा आपण जो विचार केलेला आहे तो आपल्या नेत्याला खुश करण्यापर्यंत ठीक आहे, परंतु एखाद्या जाती धर्माचा आपण द्वेष करत असाल तर त्याचा आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध करतो. ख्रिश्चन धर्माला मारायचं म्हणजे, त्यांच्या धर्मगुरूंना मारायचं म्हणजे हे कुठलं बेताल वक्तव्य आपण केलेलं आहे. या वक्तव्याचा आम्ही जाहीर निषेध करतो. आपण आपल्या पायरीने राहावं. आपण आमच्या धनगर समाजाविषयी पण आपण इमानदार राहिलेले आहात. आपण वंचितमध्ये काम करत होता त्यावेळेस आपण बिरुदेवाची शपथ खाल्ली की मी भाजपमध्ये जाणार नाही किंवा भाजपचा जर मी उमेदवार झालो तर मला मतदान करू नका, तुम्हाला सर्वांना बिरुदेवाची शपथ आहे. हे आपण शपथ आमच्या धनगर बांधवाला दिलेली होती. त्या शपथेला आपण इमानदार राहिलेला आहात. तुम्ही पक्षांतर करताय आणि धर्मांतर करणाऱ्या लोकांना नाव ठेवताय. मग पक्षांतर करताना पण तुम्ही आपल्या धर्माला, आपल्या जातीला, आपल्या बांधवाला दिलेली शपथ आपण विसरलात का? आपलं डोकं थोडं व्यवस्थित थाळ्यावर ठेवा, अन्यथा आम्हाला रोडवर उतरायला आपण भाग पाडू नये. धर्मगुरूंच्या केसालाही धक्का लागला तर भीम आर्मी रोडवर उतरेल हे सांगतो आणि आपण आपल्या जागेवर व्यवस्थित राहावं ही आपल्याला सूचना करतो. जय भीम, जय भारत.